नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाज होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण इयत्ता 8वी मराठीचा 5व्या धड्याचा स्वाध्याय सुरांची जादूगिरी या धड्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या शाळेचं नाव, तुमचं काय नाव आहे आम्हाला नक्की सांगाल। माझं नाव आहे सपना आणि मी पुणे जिल्ह्यातून आहे। प्रश्न 1 आहे, चौकटी पूर्ण करा। गाणाऱ्या जात्याच्या आवाजाची वैशिष्ट्य। उत्तर आहे मंद लयबद्ध व दमदार आवाज। 2 जात्यात घास घातल्यावर येणारा भरडा आवाज। 3 पीठ होताना सौम्य सूर। 4 गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट। असं म्हणतात भरलेले संमेलन। उत्तर आहे शब्दांचे। 2 सुरांचे 3 आवाजांचे। प्रश्न 2, 1 किंवा 2 शब्दात उत्तर लिहा। खेडे जिथे विसावते ते ठिकाण। उत्तर निसर्गाची लढीवाळ मांडी। खेड्याला दिलेली उपमा। उत्तर रानफुले। लेखकाने वर्णिलेले संगीताचे दुसरे वाद्य। उत्तर दळणाचे जाते। प्रश्न 3, का ते लिहा। घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण। उत्तर घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते कारण अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकाव लागतो। कंटाळलेले वासरू टाहो फोडते कारण। उत्तर ते दुधासाठी आसुसलेले असते। प्रश्न 4, खालील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। पहाटेला पुरती जाग आली नव्हती। उत्तर अजून पूर्ण पहाट झाली नव्हती। थोड्या वेळाने दिशांना आकार आला। याचं उत्तर आहे प्रकाश पडल्यामुळे गर्द अंधार मंद झाला, यामुळे सर्व दिसतील झाडे झुडपे दिसू लागले। अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा लागला। उत्तर आई चिमणी पेटवते आणि जात्यावर दळू लागते तेव्हा चिमणीचा पिवळसर प्रकाश घरातल्या वस्तूंवर हळूहळू तरंगू लागतो। प्रश्न 5, योग्य जोड्या लावा। योग्य जोड्यांमध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे, याची आपण उत्तरं लिहूयात। अ गट, चिमण्यांची नाजूक चिवचिव म्हणजे जणू। उत्तरे व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा चिडाव्यात। 2 सकाळचे संगीत। उत्तर वाद्यवृंदांसारखे वाटते। 3 एखादा पोपट। उत्तर या संगीतात आपल्या सुरांनी भर घालतो। 4 गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या गळ्यातला घंटा म्हणजे काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज। आणि 5 कोंबड्यांचा कॉक कॉक असा आवाज ठेका धरणारा आवाज आहे। प्रश्न 6, आवाजाची सोबत ही संकल्पना तुमच्या शब्दात सांगा। उत्तर खेडेगावामध्ये विविध प्रकारचे आवाज आपल्याला सोबतीला असतात, परंतु हे आवाज शहरात कानावर पडत नाहीत। उदाहरणार्थ सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, बांधलेल्या गायी बकऱ्यांचे आवाज, जात्याचे आवाज यांसारखे आवाज शहरात कुठेही ऐकायला मिळत नाहीत। दिवस सुरू होण्यापूर्वीच सुरू होणारे आवाज हे दिवस संपला तरी रात्रीपर्यंत आपली सोबत करतात, अशी आवाजाची सोबत ही संकल्पना आहे। प्रश्न 7, दैनंदिन जीवनात सकाळच्या वेळी तुमच्या कानावर पडणाऱ्या आवाजांचे वर्गीकरण करा। त्याचे 2 गट आहेत, ऐकावेसे वाटणारे आवाज आणि त्रासदायक वाटणारे आवाज। उत्तर लिहायचे। ऐकावेसे वाटणाऱ्या आवाजामध्ये चिमण्यांची चिवचिव, पक्ष्यांचे विविध आवाज, नदीची खळखळ, गाईगुरांचे हंबरणे, पहाटेची भक्तिगीते। आणि त्रासदायक वाटणाऱ्या आवाजामध्ये आहे मिक्सरचा आवाज, वाहनांचे विविध आवाज, कारखान्यांचे आवाज आणि कुत्र्यांचे भुंकणे। प्रश्न 8, भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधून लिहायची आहेत। उदाहरणार्थ निसर्गाच्या लढीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम सौंदर्याने माखलेला असतो। याचं उत्तर लिहा। 1, खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो। 2, पहाटेला पुरती जाग आलेली नसते। 3, अंधाराला पिवळसर प्रकाशाचा शिडकाव लाभलेला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होते। खेळूया शब्दांशी। पाठाधारी विशेषणांच्या जोड्या लावायच्यात। टाहो, ताण, स्पर्श, कुर्रेबाज, मांडी, झांज, आवाज, आसुसलेला, किरटा, भरभरीत, मुलायम, लढीवाळ। विशेषण आणि विशेष्य घ्यायचे। आसुसलेला विशेष्य टाहो, कुर्रेबाज विशेष्य ताण, मुलायम विशेष्य स्पर्श, भरभरीत विशेष्य झांज, किरटा विशेष्य आवाज, लढीवाळ विशेष्य मांडी। तक्ता पूर्ण करायचा। याच्यामध्ये शब्द दिलेत, सामान्य रूप आणि विभक्ती प्रत्यय लिहायचा आहे। शब्द सुराने, सामान्य रूप सुरा, विभक्ती ने। सुरात सामान्य रूप सुरा, विभक्ती प्रत्यय स्त। सुराचे, सुराला, सुराशी, सामान्य रूप सगळीकडे सुराच आहे व विभक्ती प्रत्यय प्रत्येक ठिकाणी बदलले चे,
ला आणि शी. खालील वाक्य वाचून उत्तर लिहायचे. मी पत्र लिहितो. आता लिहिणारा कोण असतो? मी म्हणजे कर्ता असतो. लिहिले जाणारे ते काय? पत्र हे कर्म आहे आणि वाक्यातील क्रिया कोणती? लिहितो हे क्रियापद आहे. आता खालील वाक्य वाचून उत्तर लिहायचे. आता आपण लिहिणारा कोण, काय, कोणती, पण वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याप्रमाणे बदलते. जसं आपण इथे पाहिलेलं आहे की मी पत्र लिहितो, किंवा आता आपण म्हटलं की सपना पत्र लिहिते, तर बदललंय का क्रियापद? बदललंय ना. किंवा राम पत्र लिहितो, सो ते कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय. आता इथे सांगितलंय कर्ता, क्रियापद, कर्म, क्रियापद संबंधला प्रयोग असं म्हणतात. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार आहे: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये बघा उदाहरणं दिलेली तिथे. वाक्याच्या शेवटी येणे या क्रियापदाचे योग्य रूप वापरून वाक्य लिहायची आहेत. मी शाळेतून आत्ताच आलो, ती शाळेतून आत्ताच आली, रवी शाळेतून आत्ताच आला आणि विद्यार्थी शाळेतून आत्ताच आले. सगळीकडे येण्याचे रूप आपल्याला बघायला मिळतात. कंसातील क्रियापदांचं योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करायचंय. मुली क्रिकेट खेळतात, तुम्ही क्रिकेट खेळता, आम्ही क्रिकेट खेळतो, जॉन क्रिकेट खेळतो आणि समीरा क्रिकेट खेळते. तर खेळण्याचे रूप बघा. पत्रलेखन फार महत्त्वाचा मुद्दा आहे. 5 गुणांसाठी हा प्रश्न परीक्षेला येतो. इथे मी तुम्हाला पत्रलेखन कसं करायचं इथे आपण शिकणार आहोत. त्यांनी काही मुद्दे दिलेत ते लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्राचे 2 प्रकार आहेत. एक औपचारिक पत्र, दुसरं आहे अनौपचारिक पत्र आहे. जरी तुम्ही कोणाला पत्र पाठवत असाल किंवा नसाल, पण पत्र परीक्षेदृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला 8वी 9वी 10वी तिन्ही वर्षांमध्ये गुण प्रदान करणार आहेत, 5-5 गुण. आता आपल्याला इथे काय करायचंय? औपचारिक पत्रलेखनाचा विषय समजून घ्यायचा आहे. आता औपचारिक पत्रलेखन लिहायचं म्हणजे काय हे एक लक्षात घ्या की ज्यांच्याशी आपलं फार घनिष्ठ नातं नसतं, ऑफिशियल्स असतात, शिक्षक असतात किंवा दूरचं व्यक्ती आहे की जो फार क्लोज नाही, त्यांना आपण औपचारिक पत्र लिहितो. त्यामुळे पत्र लिहिताना नियम पाळावे लागतात काही या प्रकारच्या पत्रामध्ये. जसं की पत्र लिहायचे त्या पदाचा शिष्टाचारपूर्वक उल्लेख करायचा असतो. भाषा सरळ, सुगम, सुस्पष्ट, विचाररूप असायला पाहिजे. पत्रात केवळ मुख्य विषयाच बाबतच लिहायचे, फापट पसरा नाही लिहायचा. ज्यांना पत्र पाठवायचे त्यांचे पद, वय, योग्यता, शिक्षण या गोष्टी लक्षात घ्यायच्यात. त्याप्रमाणे भाषेचा वापर करायचा आहे. पत्राची भाषा लेखन नियमानुसार असावी, म्हणजे याच्यामध्ये व्याकरणाचा, स्वल्पविरामांचा विचार करावा. आता इथे तुम्हाला फॉर्मॅट दिला आहे. पत्र पाठवण्याचा पत्ता, दिनांक, प्रति, माननीय, विषय, विषयानुसार मजकूर आणि आपल्याला विश्वासू वगैरे. पुढे आपल्याला त्याला पत्र पाठवायची व्यक्ती, प्रेषक आणि पत्र पाठवणे. हे बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो. प्रति म्हणजे आपण ज्याला पत्र पाठवतो आहे आणि प्रेषक म्हणजे आपण, जो आपण दुसऱ्याला पत्र पाठवतोय. आता त्यांनी एक विषय दिला आहे की तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांनी लिहायचे. आता बघा तुमच्या शाळेमध्ये हा विषय झाला. आता आपण सुरुवात कशी करायची? डाव्या हाताला जनतानगर पुणे, दिनांक 13 ऑक्टोबर 2023. सध्या लेटेस्ट कसं पत्र लिहितं त्याप्रमाणे मी तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे. प्रति माननीय खोडदे सर, लोकमान्य विद्यालय. विषय हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात सहभागी करून घेण्याची विनंती करण्याबाबत. महोदय, मी राजेश कांबळे, इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. आपल्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया या 10 दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी मला सहभागी होण्याची इच्छा आहे. या शिबिरामध्ये सहभागी होऊन मी माझे हस्ताक्षर सुंदर करू इच्छितो. तरीही माझ्या विनंतीचा विचार करून आपण मला सहभागी होण्याची परवानगी द्यावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू राजेश कांबळे. सो अशा प्रकारे पत्रलेखन करायचंय. आता वाचायला सांगितलं आपल्याला, त्यांनी उत्तरा दिला आहे, त्यात योग्य विरामचिन्हाचा वापर करायचा आहे. आता इथे बघा मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे कशा प्रकारे योग्य विरामचिन्ह द्यायचे. रंगबिरंगी फुलांचे ताटे पाहिले की स्वल्पविराम, मन कसे प्रसंग होऊन जाते पूर्णविराम. आणि या पद्धतीनं तुम्ही पूर्णविराम, स्वल्पविरामांचा योग्य वापर करा. परीक्षेला सुद्धा तुम्हाला विरामचिन्हांचा वापर करायला असतो. आता हा उतारा वाचायचा, योग्य शीर्षक द्यायचे. तर हा आपल्या यशस्वी जीवनाचा मूलमंत्र या उताराचं शीर्षक आपण इथे दिलेलं आहे. हा उतारा नक्कीच आपल्याला फार प्रेरणादायी आहे, ज्याच्यामुळे आपल्याला यशस्वी कसं होता येईल ते बघूयात.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण नेहमीच येत असतात. दुःखाच्या व अडीअडचणींच्या प्रसंगांना जे खिलाडी वृत्तीने सामोरे जातात ते जिंकण्याच्या उर्मीने हाती घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करतात. तेच आयुष्यात यश मिळवतात. कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला अडवू किंवा हरवू शकत नाही. वेळप्रसंगी तुम्हाला 2 पावले मागेही टाकावी लागतात. परंतु जर आपण मनानेच हरलो तर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आपण तयार होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कायम आपल्या मनावर नियंत्रण असणे आवश्यक असते. नकारात्मक विचार करण्यापासून आपण स्वतःला थांबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या मनाला चांगल्या सवयी लावणेही आवश्यक आहे. आपल्या मनाला चांगली सवय लावणे ही कठीण असले तरी अशक्य मात्र नक्कीच नाही. आपल्या अंगी असणाऱ्या चांगल्या सवयी वाईट सवयींना जवळ येऊ देत नाहीत. मनाला चांगल्या विचारांची सवय लावावी तर ती सवय वाईट विचारांपासून तुम्हाला नक्की दूर ठेवेल. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. उदाहरणार्थ चांगले वाचन, चांगल्या मैत्रिणींची संगत, घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी असणारे जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंध इत्यादी. जो दुसऱ्याच्या दुःखात नेहमी सहभागी होतो त्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो. मानसिक आधार देऊन विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण एकमेकांचे दुःख हलके करू शकतो. जसे सुखदुःखाचे संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात, मात्र त्या संघर्षाला जो धीराने सामोरा जातो तो जीवनात यशस्वी होतो. याचा आपण उताराचं शीर्षक दिले यशस्वी जीवनाचा मूलमंत्र. आणखीनही तुम्ही वेगळं शीर्षक देऊ शकता. इथेच आपला हा धडा संपला. याचे प्रश्न उत्तर संपलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.